काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी केली गर्दी। कारंजा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता विश्रामगृह कारंजा येथे अर्ज भरून घेण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून आली। कारंजा नगर परिषदेच्या नगरसेवक पदाकरता 15 प्रभागात 31 जागा आहे। 31 जागेसाठी भरपूर प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आपले अर्ज सादर केले आहे। सदर कार्यक्रमात काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष व आमदार अमित भाऊ झणक, काँग्रेस नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप सरनाईक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, ओबीसी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अशोक पाटील तरसडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया, स्वप्नील तायडे, विजय देशमुख तालुका अध्यक्ष कारंजा शहर, काँग्रेसचे अध्यक्ष राजीव शेख, ॲडव्होकेट निलेश भाऊ कानकिरट, सेवादल काँग्रेस शहर अध्यक्ष विजय कडू, तसेच उदयजी ठाकूर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले, प्रदीप वानखडे, रोमिल सेठ लाठिया, अक्षय बनसोड, तायडे साहेब, मोइनुद्दीन सौदागर, बोनो साहेब, विशाल आगमे, अब्रार भाई व इतर काँग्रेस नेते उपस्थित झाले आहे। कारंजा शहरातील इच्छुक तसेच काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी तसेच काँग्रेस कार्यकर्ते यांनी ठराविक ठिकाणी ठरल्यावेळी हजेरी लावल्याने व इच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तसेच शहरात चर्चा सुरू झाली आहे। वसीम खान, वाशिम 24 न्यूज।